नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचा माहोल आहे. तिकीट वाटप त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. बहुतेकांनी जे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत ते, अनधिकृत उमेदवार आहेत ते, हौशे गौशे नवशे सर्वांनी आपले अर्ज आज भरलेले आहेत आणि त्यामध्ये एक प्रकारची धुमश्चक्री तिकिटांच्या बाजारामध्ये आपल्याला दिसलेली आहे. सत्ताधारी भाजपनं सुद्धा उमेदवार आयात केलेले आहेत. कुठलीही नीतिमूल्य जपली नाही आहेत. उमेदवार घेताना निवडून येण्याची क्षमता हाच निकष लावलेला आहे. सत्ताधारी पक्ष संघटना वाढवण्यासाठी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करत नाही, हे जे चित्र आहे ते आज फोल ठरलेलं आहे. सत्ताधारी असूनही भाजपनं दुसऱ्या पक्षाचे उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. हे सगळं काय चाललं आहे असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडलेला आहे. पण या सर्व राजकीय गरमागरमीत जे लोकांचे प्रश्न आहेत, जे जनतेचे प्रश्न आहेत, ज्या नागरी समस्या आहेत, त्याकडं कोणाचंही लक्ष नाही, हेही तेवढंच खेदानं सांगावं लागतंय. याच विषयावरती आज आपली चर्चा आहे. आपला आजचा सवाल बघा. महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाही आणि वशिलेबाजी दिसते का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, घराणेशाही राजकारणातली अपरिहार्यता बनली आहे का? मुद्दा क्रमांक 2, नीतिमूल्य बाजूला सारून सत्ताधारी भाजपनं आयात उमेदवारांना तिकीटं दिलीत का? मुद्दा क्रमांक 3, तिकीट वाटपावरून झालेल्या नाराजीचा फटका राजकीय पक्षांना बसेल का? मुद्दा क्रमांक 4, निवडणुकांमधील बंडखोरी रोखण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरलेत का? मुद्दा क्रमांक 5, मक्तेदारीमुळे ठराविक चेहऱ्यांना कायम संधी मिळते का? शेवटचा मुद्दा क्रमांक 6, तिकीट वाटपाच्या शर्यतीत सामान्य कार्यकर्ता मागे पडतोय का? हे होते आपले चर्चेतले मुद्दे ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. चर्चा सुरू करण्यापूर्वी आपल्या आजच्या सवालच्या चर्चेत जे खास नामवंत पाहुणे आलेले आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण. त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे विजय चोरमारे आहेत. तसंच स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते हरीश रोगे आहेत. आपल्यासोबत पुण्याहून शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. मी तुम्हा सर्वांचं या चर्चेत स्वागत करतोय आणि मी थेट जातोय नीलम गोरे यांच्याकडं. नीलमताई, राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. पक्ष संघटना वाढवणं हे खरं तर सत्ताधारी पक्षाचं ध्येय असतं, पण त्यासाठी तिकिटांचा बाजार मांडणं हे काही सत्ताधारी पक्ष करत नाही. पण आता यंदा वेगळंच चित्र दिसतंय. बघावं तिथं उमेदवार आयात केले जात आहेत, भाजप त्यांना उमेदवारी देत आहे, ते उमेदवारी अर्ज भरतायत आणि नंतर कळतं आहे की जो उमेदवार आहे तो आधी दुसऱ्या पक्षात होता, आज तो भाजपमध्ये आला आहे. एवढी नीतिमूल्य सारून भाजप तिकिटांचा बाजार का मांडत आहे? एक तर मला असं वाटतं की त्यांच्या दृष्टीने तो एक राजकीय अस्तित्वाचा प्रश्न तयार झालेला आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आणि भारतात आपण आहोत, निवडून आलो आहे म्हटल्यावरती प्रत्येक ठिकाणी आपणच निवडून आलं पाहिजे ही त्यांची एक महत्त्वाकांक्षा आहे. फक्त अशी सत्ता, मी मगाशी दुसऱ्या एका वाहिनीवर बोलताना असं म्हटलं की एक शब्द आहे की एखाद्याची ओढ लागणं किंवा प्रचंड इन्फॅच्युएशन, प्रचंड तो मनुष्य असा भारावून जातो. तसं भारतीय जनता पक्षाचे बहुतेक ठिकाणी स्थानिक पातळीवरची नेते मंडळी ही त्या गुन्हेगारांमुळे इन्फॅच्युएट झाली आहेत असं मला दिसतं. म्हणजे सैराटमध्ये जसं आर्ची आणि परशा एकमेकाची त्यांना प्रचंड ओढ लागलेली असते, तसं गुन्हेगारांना भाजपची ओढ लागलेली आणि भाजपला गुन्हेगारांची ओढ लागलेली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे सैराट पण सगळं चाललंय ना,
ते पुण्यामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे, आता खरं खोटं भाजपचे प्रवक्ते सांगतील किंवा त्यांना आरोप वाटेल, पण खूप त्याच्याबद्दल अस्वस्थता आहे सुशिक्षित समाजामध्ये, बऱ्याचशा स्वयंसेवकांच्यामध्ये. आणि हे जे प्रकार चाललेत आजच, आता होतं ते खरं आहे की नाही ते चित्र स्पष्ट होईल होऊ द्या, की अंकुश लांडगे ते जे मारेकरी होते, आरोपी होते, म्हणजे ते सुद्धा तिकिटासाठी भाजपकडे गेले होते. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या याचा ज्यांनी खून केला कार्यकर्त्याचा, आणि पूर्वीची सिस्टीम होती पिंपरी चिंचवडमध्ये की पहिल्यांदाच एखादा उडवून टाकायचा कार्यकर्ता भाजपचा किंवा शिवसेनेचा, आम्ही एकत्र होतो त्याला, आणि तो उडवून टाकला की सगळे बाकीचे लोक शांत होऊन जातात. तर असं ज्या लोकांनी केलं ते आता त्यांनी तिकीट दिलं नसेल अशी आशा करू आपल्याला. पण दुसरं असं आहे की या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये मला असं वाटतं की तुमचा शेवटचा प्रश्न तिथे मला जायला पाहिजे याच्यामध्ये, की कार्यकर्त्याला असहाय्य वाटतं ही वस्तुस्थिती आहे. पण मला दुसरं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचं जे आहे ते एक त्यांचा निश्चितपणाने त्यांची आखणी केली आहे, गेम प्लॅन आहे तो. शेवटच्या क्षणी आज जे अनिल भोसलेंच्या पत्नीला तिकीट देण्यात आलं, भाजपचा प्रश्न आहे कोणाला तिकीट द्यायचं किंवा नाही ते, पण एक विसरता येत नाही की हे सगळं थोडं नात्यागोत्याचंही राजकारण चाललेलं आहे. आणि ज्या वेळेला अनिल भोसले हे विधान परिषदेची निवडणूक लढत होते तर त्यावेळेला संजय काकडे त्यांचे नातेवाईक असल्यामुळे खूप प्रयत्न करत होते अनिल भोसले आणि संजय काकडेंच्या मुलाला अनिल भोसलेंची मुलगी दिली. भारतीय जनता संजय काकडेंना आम्ही ओळखतो, नाही आम्ही सगळेच त्यांना ओळखतो. संजय काकडे हे एक स्वतःचं एक वेगळं नेटवर्क आहे. मग त्याच्यात बांधकाम व्यावसायिक आहेत, काही बाकीचे अजून वेगवेगळे लोक आहेत, त्याच्यात भरपूर त्यांचं गोतावळा आहे संजय काकड्यांचा. आणि तुमच्या लक्षात असेल की त्यावेळेला सुद्धा प्रश्न काय माहिती आहे का, आपण नेहमी काय करतोय माहिती आहे का, मीडियामध्ये आपण एका व्यक्तीला टार्गेट करतो, पण मुळामध्ये असं आहे की या पद्धतीने असं तिकीट घेणं मुळात, आणि ते तिकीट घेतल्यावरती त्याच्याबद्दल अनअटेंडेड किंवा त्याचं काही कोणाला न वाटणं. पण दुसरं आपण हा पण विचार करायला पाहिजे ना आशिष, की यांनी जे पेरलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी तेच आज उगवतंय ना, भारतीय जनता पक्षामधून उगवतंय ते. नारायण राणे, भास्कर जाधव, त्याच्यानंतर गणेश नाईक, राहुल नार्वेकर, किती मोठी यादी आहे की जे तिकडून तिकडे गेले, राष्ट्रवादीमध्ये गेले आणि काही काँग्रेसमध्ये गेले. आणि इनफॅक्ट मी एक मुद्दा मांडून थांबते इथे, पण मला एक सांगायला पाहिजे की ज्या वेळेला द्विध्रुवीकरण झालं आणि भाजप आणि काँग्रेस, त्याच्यामध्ये काँग्रेसची जशी स्पेस कमी झाली तशी काँग्रेसने काय केलं, कम्युनिस्ट संपवले, महाराष्ट्रातले समाजवादी संपवले, जे जे सेक्युलर स्वतःला म्हणत होते त्या सगळ्यांना आधी त्यांनी गिळून पोटामध्ये बसले ते, आणि तेच आता त्यांचे म्हणजे प्रवक्ते झाल्यासारखे झाले त्या ठिकाणी जे ते. आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा आज तेच आपल्याला फक्त इथे मला आठवण करून द्यायला पाहिजे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख जे बोलले की इतके गुंड घेताय आणि कशासाठी घेताय, तर शिवसेनेसारख्या संघटनेशी आक्रमकपणे लढायला कार्यकर्ते पुरणार नाहीत भाजपचे म्हणून गुंड घेताय का. आणि मग पोलिसांच्या संरक्षणामधले हे गुंड, कारण गृहमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे, ही खरोखर महाराष्ट्राची फार मोठ्या मला असं वाटतं चिंतेची बाब आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. नीलमताई, तुम्ही एक बाब विसरताय. मुंबईमध्ये भाजपनं शिवसेनेच्या 3 विद्यमान नगरसेवकांना पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली. शिवसेनेला सुद्धा मुंबईत सुरुंग लावण्याचं काम सत्ताधारी भाजपनं केलंय, जो तुमचा मित्रपक्ष आहे सत्तेत. असं आहे, आतापर्यंत छगन भुजबळांपासून ते अनेक लोकांनी ज्यांनी पक्ष सोडले त्याची काय परिस्थिती झाली, काही दिवसांमध्येच परिस्थिती झाली म्हणजे पडले, ते निवडणुकीमध्ये पडले. बहुतेक ठिकाणी जनाधार जो आहे तो शिवसेनेच्या बरोबरच राहतो, ही वस्तुस्थिती आतापर्यंत वारंवार दिसून आलेली आहे. त्यामुळे पक्षाचा जनाधार असतो, व्यक्तीचं स्वतःचं काही जाळं असतं कार्यकर्त्यांचं, आणि त्याच्या पलीकडे त्या पक्षातले लोक, ज्या पक्षात ती व्यक्ती गेली आहे ते किती मनापासून काम करतात याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि हे सुरुंग लावणं वगैरे तर आम्हाला तयार आहेत ना आम्ही या गोष्टींच्यासाठी. आणि उलटं असं आहे की शिवसैनिक जो आहे तो शिवसैनिक पेटून उठतो अशा गोष्टी झाल्या की, आणि तो एकाग्रतेने एक दिलानी या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध उभा राहत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ते राजकारणामधलं त्यांचा तो एक भाग आहे कामाचा. जेव्हा भामऱ्यांना घेतलं यांनी पक्षामध्ये तर त्यांना सुद्धा त्यावेळेला आमचे ते होते, आत्तापर्यंत आमचे ते जिल्हा प्रमुख होते तिकडे. सुरेश प्रभू शिवसेनेचे होते, त्याच्यानंतर खासदारकी त्यांना राज्यसभेची देऊन त्यांनी केंद्रीय मंत्रीपद केलं. त्यामुळे त्यांना मेसेज हाच द्यायचा आहे सातत्याने की आमच्याकडे तुम्ही या शिवसेना सोडून. आणि आत्ता चाललेलं नाही आहे. आज विदर्भामध्ये शिवसेना थोडी दुर्बल दिसते, याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तिथे भारतीय जनता पक्षाने
का तर शिवसेनेला संपवायचं किंवा त्यांना पक्षात घ्यायचं, ही दुहेरी नीती वापरलेली आतापर्यंत, ही वस्तुस्थिती आहे. आणि शिवसैनिक जो आहे तो याच्यामध्ये मुद्दाम करतो अशातला भाग नाही. पण आमच्याकडे जोपर्यंत म्हणजे गोपीनाथ मुंडे जेव्हा अडचणीत होते आणि ते काँग्रेसकडे निघाले होते, तेव्हा मात्र बाळासाहेबांनी सांगितलं की गोपीनाथराव, वेळ पडली तर आमच्याकडचं पद तुम्हाला देऊ आम्ही मोठं, पण तुम्ही जाऊ नका. म्हणजे ही भूमिका फक्त शिवसेनाच घेत असते. बाकीच्यांची ती विचाराची हे पण नाहीये, भूमिका पण नाहीये आणि त्यांना समज पण नाहीये. आणि मी बाकीचे शब्द वापरणार नाही, पण त्यासाठी जे मनाचं मोठेपण लागतं तेही नाहीये. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण दरेकर, निलमताईंनी तुम्हाला भरपूर टोमणे मारलेले आहेत. भाजप शिवसेनेला सुरुंग लावण्याचंच काम करते आणि निवडणुकांमध्ये हा सुरुंग जास्त लावला जातो, तो ठिकठिकाणी लावला जातो, प्रत्येक वेळी डिवचलं जातं. आताही भाजपनं अगदी काल परवा शिवसेनेचे 3 विद्यमान नगरसेवक हे पक्षात घेतले, त्यांना तिकीटं दिली आणि अशा वेळी शिवसेनेच्या विरोधातच भाजप जिथं तिथं काम करतंय असा आरोप शिवसेनेकडून होतोय. प्रवीण दरेकर, नाही, असं कोण कोणाला सुरिंग लावत नसतो. प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आणि शेवटी एखादा जातो त्यावेळेला त्या जाण्यामागे काहीतरी कारण असतं. एक तर त्या ठिकाणी त्याला असणारा न्याय मिळू शकत नाही. काही लोक निश्चितपणे स्वार्थी भावनेनं सुद्धा त्या ठिकाणी पक्षांतर करत असतात. परंतु म्हणून कुठल्या पक्षाने त्या ठिकाणी घेतलं म्हणून तो पक्ष त्या ठिकाणी दोषी ठरत नाही. कारण शेवटी प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी निवडणुका जिंकून लोकांसाठी समाजसेवेचं काम करण्यासाठी आलेला असतो. आणि मग जर त्या ठिकाणी निवडणुका असतील, निवडणुका जिंकायच्या असतील आणि जर पक्षाच्या विचारानं प्रभावित होऊन त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातील लोक जर येत असतील आणि त्याला घेणं ह्याला कोण सुरुंग लावणं म्हणत असेल तर मला वाटतं ते बरोबर नाही. कारण शेवटी शिवसेना पण आज अनेक पक्षांचा त्या ठिकाणी नगरसेवकांचा असेल, पदाधिकाऱ्यांचा असेल, आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घेते. याचा अर्थ आपण असं बोलू शकत नाही की दुसऱ्या पक्षाला सुरुंग लावण्याची मोहीम त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते करत असताना त्या ठिकाणी साधन सुचिता असेल तर ती सर्व पक्षातनं सर्व स्तरातून जर पाळली गेली तर त्या ठिकाणी ते म्हणणं संयुक्ती ठरेल. परंतु आज राजकारणामध्ये निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं अशा प्रकारचं ज्या वेळेला टार्गेट ओरिएंटेड त्या ठिकाणी निवडणुका होऊ घातल्यात, त्यामुळे अशा प्रकारचे पक्षांतराचे प्रवेश मोठमोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. आणि त्यामुळे सुरुंग लावतायत वगैरे, आणि सुरुंग लावायला काय जाणारी जी मंडळी आहे ती काय दुधखुळी आहे का? आज नाना आंबोले ज्या वेळेला पक्ष सोडून जातात, आज मला कोण गेलं आलं याची त्या ठिकाणी फार चर्चेचा विषय नाही. परंतु नाना आंबोले शिवसेनेचं प्रतीक होतं. लालबाग परळ सारखा जो मेन शिवसेनेचा गड आहे, ढाचा आहे, तिथे सर्वसामान्य लोकांना आपला वाटणारा, किंबहुना त्या ठिकाणी शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक असा चेहरा, सामाजिक कामाचा, सामाजिक बांधिलकीचा म्हणून जो या मुंबईकरांना परिचित होता, तसा माणूस ज्या वेळेला जातो त्यावेळेला गेला म्हणून आपण त्या ठिकाणी कोणतरी आम्हाला फोडतंय, सुरुंग लावतंय असं म्हणण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो का, आपण समजावण्यात सांगण्यात त्या ठिकाणी कुठे कमी पडलो का, असाही विचार केला तर मला वाटतं त्या ठिकाणी चुकीचा ठरणार नाही. ठीक आहे प्रवीण दरेकर. नीलम गोरे, तुम्ही ऐकलं काय म्हणतायत प्रवीण दरेकर? शिवसेना कमी पडली आहे आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांना सांभाळण्यात, आणि म्हणूनच नाना आंबोलेसारखा एक कार्यसम्राट नगरसेवक आज भाजपमध्ये जातोय, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर देत आहेत. नीलमताई, मी त्यांची अशी स्वतः एक प्रतिक्रिया ऐकली नाना आंबोलेंची की त्यांना माहिती नव्हतं त्यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. आणि ते म्हणाले की मला माहिती पडलं असतं तर मी गेलो नसतो. त्याच्यामुळे काय माहिती आहे का, आता समजावण्यासाठी जो काही धीर नावाची गोष्ट असते ती जर का कोणाकडे नसेल तर त्याला काय पक्ष प्रत्येकाला येऊन अगोदर असं सांगत नसतो. श्रद्धा आणि सबुरी प्रत्येकाला पक्षात ठेवावी लागते. दुसरा प्रश्न असा आहे, प्रतीक वगैरे शेवटी सामान्य शिवसैनिक आहे, ते शिवसैनिक होते म्हणून पदावर जातात. आणि मला तर असं वाटतं बाळासाहेब ठाकरे माननीय यांचं जे वाक्य होतं ते आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
ते म्हणण्याच्या आधी, ते सांगण्याच्या आधी, त्याची आठवण करून देण्याच्या आधी मी असं वाटेन, ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये वाटत असेल बदल करावा तर त्यांना जरूर पश्चाताप होत असेल तर त्यांनी जरूर त्याच्याबद्दलचा विचार करावा. पण म्हणजे मी काय फार मोठं आवाहन करत नाही आहे ते, कारण बाळासाहेब सांगायचे की राहिले ते मावळे उडाले ते कावळे. त्यामुळे त्याच्या पलीकडे कुठल्याही गेलेल्या माणसाला काही महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही आहे. कारण ज्यावेळेला बेस्टचा चेअरमन होतो एखादा माणूस किंवा अजून काय होतो तर त्याच्यानंतर तेव्हा माणसाला वाटत नाही की बाबा मला कसं समजावलं, कारण मिळत असतं त्याला सगळं समजावलं जातं. आणि आशिष काय माहिती आहे का, एक अजून मला सांगायला पाहिजे की पैशांवरून सगळ्याच पक्षांवर आरोप होतो की पैसे घेऊन तिकीटं विकली जातात. पण मला हा एक प्रश्न पडतो की ज्या दिवशी AB फॉर्म मिळत नाही त्याच दिवशी हा आरोप का होतो. म्हणजे ज्या वेळेला तिकीट मुलाखती होतात, त्याच्यानंतर भेटीगाठी चालू असतात, त्याच्यानंतर काही संकेत दिले जातात, कार्यक्रमांना जातात त्या त्या पक्षांचे नेते, तेव्हा हे बोललं जात नाही. आणि ज्याला तिकीट मिळत नाही तोच म्हणतो की बाबा पैशाचा व्यवहार झाला वगैरे, आणि ज्याला मिळतं तो शांत असतो या सगळ्या विषयाच्यामध्ये. त्यामुळे दुसरं तुम्ही काही कार्यकर्ते, आता आमचे तर उमेदवार बघाल ना, मुंबईमधले असतील, पुण्यातले असतील, तर ते पैसे देऊ शकतात याच्यावर कोणी म्हणजे विश्वासच नाही बसणार. एकदम सामान्य परिस्थितीतले अनेक लोक आहेत आणि ते त्या निवडणुका कशा लढवतात आणि काम करत असतात. महापालिका निवडणुकांमध्ये तसं नाही आहे. बिग बजेट महापालिकांमध्ये असं कोणालाही वाटत नाही. खास करून पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक अशा ठिकाणी कुठलाही नगरसेवक किंवा त्या पदासाठी इच्छुक उमेदवार हा गरीब श्रीमंत असं काही नसतं. नाही आशिष, आज नाही ताई हे मानायला तयार नाही. नाही मला एक छोटं स्पष्टीकरण करू दे. नाही एक वाक्य ऐकून घे माझं. हे बघ, जिथे प्रभाग आहेत ना त्या ठिकाणी काही ठिकाणी माझं असं निरीक्षण आहे की म्हणजे प्रभागामध्ये 4 उमेदवार असतात ना एका याच्यामध्ये, एकत्र पॅनेल असतं. त्याच्यापैकी 2 जर का बऱ्या परिस्थितीतले असतील तर त्यांना आम्ही सांगितलं अनेक ठिकाणी की हा शिवसैनिक आहे तिसरा, त्याची तुला जबाबदारी घ्यावी लागेल. आता हे पण पक्षाने करायचं नाही का मला माहीत नाही. जे काही निवडणूक लढण्यासाठी जो काही खर्च करायला लागणार आहे ती सुद्धा त्याची क्षमता नसेल तर शेवटी त्याची व्यवस्था दुसऱ्या उमेदवारांनी काही प्रमाणामध्ये केली तर त्याच्यामध्ये तसं नसतंच. आणि प्रत्येकच जण माणूस जो आहे तो खर्च करतो तसं नाही आहे बरं का. तू आज सुद्धा आमचे काही मी उदाहरणं देईन. पुण्यामधली आमची संगीता ठोसर म्हणून नगरसेविका आहे, परत आम्ही तिकीट दिलं आहे. तुम्ही त्यांची घरं जाऊन बघा ना त्यांची परिस्थिती. पण मी मुद्दा तुझा एक वेल टेकन घेते की निवडणुका दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत चालल्या आहेत आणि खरं सांगायचं तर जमिनींचे भाव जसे वाढतायत तसतसे निवडणुका अधिक खर्चिक होत आहेत. ही पण वस्तुस्थिती आहे त्याच्यामधली जी आहे ती. आणि यावेळची निवडणूक जी आहे ती प्रचंड खर्चिक होते आहे, याच्यात काही शंकाच नाही आहे. पण मला असं वाटतं की तुझा जो मगासचा भारतीय जनता पक्षाचा मुद्दा होता तिथे मला असं वाटतं आहे की याच्यामध्ये अशा प्रकारनी इन्कमिंग फक्त करून, जसं विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने स्वतःची संख्या वाढवून घेतली तशा प्रकारनी करण्यामध्ये फारच अल्पसं त्याला प्रतिसाद मिळाला असं मला वाटतं. म्हणजे त्यांना ज्या 227 जागा करायच्या होत्या त्या 227 जागांच्या ठिकाणी अजून काही एवढ्या मोठ्या जागा मित्रपक्षांना त्याने दिल्या आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत. पण काय स्वरूपाच्या जागा दिल्या ते तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. जिथे वारंवार पडतातच काही कारणांनी त्या ठिकाणचे उमेदवार, अशा ठिकाणी जागा देणं आणि नंतर त्यांना किती लोकांना निवडून आणतात हे पण आपण बघू ना. त्याच्यामुळे हा सगळा त्यांच्या कूटनीतीचा भाग आहे असं मला वाटतं. नीलमताई, ही निवडणूक केवळ भाजप आणि शिवसेनेपुरतीच फिरते असं काही नाही आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. हरीश रोगे काँग्रेसमध्ये, मुंबई काँग्रेसमध्ये तर एक प्रकारे यादवी चाललेली आहे तिकिटांना घेऊन. दोन्ही गटातटांमध्ये मारामारी होते, हाणामारी होते, घोषणाबाजी होते. पहिली यादी जे प्रभारी येतात ते रद्द करतात, मग AB फॉर्म परस्पर त्या योग्य उमेदवाराकडे जातात आणि काय चाललंय. याआधी मुंबई काँग्रेसमध्ये इतकं टोकाचं गटातटाचं राजकारण दिसलं नव्हतं जेवढं आज दिसलंय. आशिष, आपण जे काय म्हणालात की मारामारी वगैरे काही झाली काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांमध्ये, हे नित्याचं आहे. हे काही नित्याचं नाही आहे. मारामारी मळामध्ये झालेलीच नाही आहे. ज्या वेळेला एक गोष्ट निवडणुका होतात, तिकिटांचं वाटप होतं, त्यावेळेला दोन्ही बाजूचे जे कार्यकर्ते असतात, अपेक्षित असतात, त्यांच्यामध्ये चर्चा होतात. कधीकधी हातगाईवर सुद्धा येण्याचे प्रकार होत असतात. आता मी तर ऐकलं ना तुमच्या माध्यमांच्यामधून आणि वर्तमानपत्रामधून ज्या काही बातम्या आल्या त्याच्यामध्ये शिवसेनेसारखा पक्ष जो बाळासाहेबांच्या नावावरती मराठी अस्मितेवरती उभा राहिला, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयांना सुद्धा कुठं कुलूप लावल्याचं मी ऐकलं.
त्यांच्यामध्ये सुद्धा गदारोळ मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काँग्रेस पक्षामध्ये झाल्याच्या नंतर प्रसारमाध्यमांच्याकडे एक अतिउत्साह असतो आणि अतिउत्साहामध्ये ते सगळे दाखवण्याचा प्रयत्न होत असतो. आणि जे असं तुम्ही- काही नाही, आणि- असं आणि- काही नाही. आणि- उलट मुंबई काँग्रेस डिग्लॅमराईज झाली आहे, ग्लॅमर गेलेलं आहे मुंबई काँग्रेसचं. त्यामुळे मुंबई काँग्रेसकडे प्रसार माध्यमांचं जसं आधी लक्ष राहायचं तसं नाहीये. अडगळीला पडलेली आहे मुंबई काँग्रेस मुंबईमध्ये. आशिष, ते सुद्धा तुम्हीच ठरवता प्राधान्य. नाही 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 काँग्रेसमध्ये काय चाललंय काय कळत नाही आणि कोणाला गरजही वाटत नाही. इतकी अडगळीत पडलेली आहे, हे तुम्ही मान्य करा. मला पूर्ण बोलायला द्या. अहो, काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारची स्लोगनच दिली की काँग्रेस मुक्त भारत, काँग्रेस मुक्त. असं काही नाही, असं काही नाही. एक सांगतो मी अहो, गुरुदास कामत सारखा 5 वेळचा खासदार निवडणुकांच्या तोंडावरती आरोप करून हे सांगतो की मी प्रचार करणार नाही, माझ्याकडे तिकिटांसाठी येऊ नका, मी कोणासाठी तिकीट मागणार नाही. हे काय सांगतं? आणि हे काँग्रेसमध्ये. एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला की प्रत्येक पक्षामध्ये अशा प्रकारची मंडळी असतात की ज्यांचा आपल्या कार्यकर्त्यांच्यासाठी म्हणून त्यांचा उत्साह असतो. एक गोष्ट आहे की जे काही प्रसारमाध्यमांच्यामध्ये आलं कळलं का, ते यायला नको होतं. दुःखदायक आहे ते. असं कसं? आमचं कामच बातमी शोधून काढणं. आम्ही खरी बातमी शोधून काढल्यावरती निरीक्षक भूपेंद्रसिंह हुड्डा इथं आले आणि त्यांनी पहिल्या यादीला स्थगिती दिली. त्यांनी इंटरनल चौकशी केली, त्यामध्ये कोणाला दोषी धरलं वगैरे पांघरून घातलं तो भाग वेगळा. नाही, कोणाला इथे पांघरुण वगैरे घालण्याचा प्रश्न येत नाही. मी आपल्याला सांगतो, हुड्डा कळकाने नेहमीच येत असतात की वरून केंद्रामधून निरीक्षक म्हणून येतच असतात. त्यामुळे काही नवीन प्रकार काँग्रेसमध्ये नाही आहे. मी एवढंच सांगतो तुम्हाला की या वेळेला आमच्या ज्या जिल्हा काँग्रेस कमिट्या होत्या, तालुका काँग्रेस कमिट्या होत्या, त्या काँग्रेस कमिट्यांच्याकडून जे प्रस्ताव आले त्याच्यावरती काँग्रेस कमिटीच्याकडून निर्णय घेतला गेलेला आहे. त्याच्यामुळे अतिशय पारदर्शकपणे ही गोष्ट झालेली आहे. आता एखाद्या वेळेला होतं ना, आता माझ्यासारखा कार्यकर्ता 45 वर्ष मी काँग्रेसमध्ये राबलो, आता 46 वर्ष आहे. मला तिकीट, माझं 4 वेळा तिकीट कापलं. 4 वेळा तिकीट कापल्याच्या नंतर सुद्धा मी आजही काँग्रेसमध्ये आहे आणि शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये आहे. हे प्रत्येकाचा एक विचाराचा भाग असतो. माझी निष्ठा जी आहे ती माझ्या पक्षावरती आहे, माझ्या पक्षाच्या विचारावरती आहे. आता सगळा बाजार मांडला गेलेला आहे. आता मी सांगतो ना, भारतीय जनता पक्ष आज बाजार मांडण्याचं सगळ्यात मोठं काम, होलसेल बाजार, तिकीट वाटपाचं कळलं का ना, होलसेल बाजार जर कोणी मांडला असेल तर तो भारतीय जनता पक्षाने. अजूनपर्यंत जे घराणेशाही वगैरे असं म्हणत काँग्रेसला आपण मंडळी ठेचत होता, आज मी सांगतो आपल्याला की किती लोक त्यांच्या अगदी म्हणजे ते सोमय्या, ते किरीट सोमय्या आहे, त्याने आपल्या मुलाला तिकीट मिळवून दिलं. परंतु त्याचबरोबर आपला सर्वच PA पक्षांमध्ये झालंय. नाही नाही, त्याबरोबर त्यांचा PA जो आहे त्या PAच्या पत्नीला सुद्धा तिकीट मिळवून दिलं. सांगायचा मला मुद्दा हाच आहे की हा पक्ष एका काळामध्ये आपल्याला असं म्हणत होता पार्टी विथ अ डिफरन्स, म्हणजे आम्ही इतरांच्यापेक्षा वेगळे आहोत. आता इतरांच्यापेक्षा वेगळे म्हणजे काय, तर सगळ्या पक्षामध्ये जेवढी काही घाण होती ती सगळी घाण यांनी आपल्या उदरामध्ये सामावून घेतलेली आहे. असा हा सर्वव्यापी पक्ष आहे. रोगे साहेब, मी एक तुम्ही भाजपला सांगतो- का दोष देता? अहो, शिवसेनेमध्ये काय, नाही, प्रताप सरनाईकाच्या मुलाला तिकीट, सदा सरवणकरांच्या मुलाला तिकीट, एवढंच नाही तर विनोद घोसाळकरांच्या सुनेला तिकीट, असे किती सगळ्या वशिले आणि घराणेशाही सगळीकडेच आहे. हे काही दुर्दैव आहे भारतीय राजकारणाचं, ही गोष्ट मी मान्य करतो. अनेक वर्ष सातत्याने पक्षासाठी मार खाणारे, मान मोडून काम करणारे अनेक कार्यकर्ते हे दुर्लक्षित अनेक वेळेला होतात. कारण त्यांना जी आजची एक जी प्रक्रिया आहे किंवा आजची जे तिकीट मिळवण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य त्यांच्यामध्ये नसतं. कळलं का नाही? काही आमच्या पक्षामध्ये सुद्धा होतं ना, दिल्लीमध्ये जायचं, कोणाचं तर लगा लावायचं आणि मग तिकडून तिकीट आणायचं, हे प्रकार मधल्या काळामध्ये व्हायचे. आता ते बंद झालेले आहेत. हेही मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पारदर्शकता खरी जर तुम्हाला बघायला मिळत असेल तर ती आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत. कुरबुरी आहेत, मतभेद असतात, सगळ्याच पक्षामध्ये असतात, परंतु कुठल्या थरापर्यंत जायचं हे प्रत्येकाने ठरवायला काँग्रेसमध्ये पाहिजे. जरा जास्तच लोकशाही नाही, असल्यामुळे नाही, सगळं चव्हाट्यावर आमच्या आहे. पक्षामध्ये जास्तच लोकशाही आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. नाही, एवढंच मी आशिष, आपल्याला सांगतो. म्हणजे आम्ही लक्ष दिलं नाही तरी बातम्या आमच्यापर्यंत नाही, येतात, ठीक आहे एवढी ना. लोकशाही मग आहे. तेवढ्यात तुम्ही हे बघा, चांगलं काँग्रेस पक्षाचं चांगलं काही दाखवायचं आशिष. नसेल, अशाच प्रकारच्या गुरुदास कामत आणि निरुपममध्ये काय चाललेलं आहे हेच जर दाखवायचं असेल प्रसार माध्यमांना तर मी त्याला काही करू शकत नाही. ते ठीक आमचं आहे, दुर्दैव निलमताईंना समजतो. घराणेशाहीच्या टीकेवरती उत्तर द्यायचं आहे. निलमताई, नाही, घराणेशाहीच्या संदर्भामध्ये पहा, आता पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी जे आता हे मी उदाहरण देते तुला. आता अमेय घोलेचं झाल्यावरती तिकीट त्या ठिकाणी लोक नाराज झाले. आता असे
बाकीचे समोरचे उमेदवार चांगलेच होते. अमेय घोलेचे वडील त्या भागात जरी असले तरी ते काही शिवसेनेचे पदाधिकारी किंवा नेते असे कोणी नव्हते. अमेय घोले हा आदित्य जेव्हा म्हणजे दिवसापासून काम करायला लागले त्याच्या आधीपासून त्याच्याबरोबर अमेय घोले काम करतोय. जे काय असेल ते प्रत्येक जबाबदारीमध्ये दौऱ्यामध्ये असेल आणि त्या एरियात असेल त्या एरियात तो काम करतोय. आता जसं अमेय घोलेंचं तिकिटाचं झालेलं आहे, मला इथे पुण्यात सांगायला पाहिजे, एक आमचं चेतन चव्हाण म्हणून कार्यकर्ता आहे, तर त्या वडगाव शहरीमध्ये तो मला असं वाटतं 27-28 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला उमेदवारी दिल्यावर त्या विचारलं तर तू काय करणार, कसं करणार, काय करणार. नाही नाही मी तयार आहे कामाला. तर आमच्या युवाच्या कमिटीचा तो आहे, त्याचे कोणी काही वडील नाहीच आहेत त्याला. त्याच्यामुळे असं प्रताप सरनाई किंवा यांच्या मुलांना तिकीटं दिली आहेत हे खरं आहे. म्हणजे मी त्याच्यात काय तुला काय त्याच्यात हे नाही म्हणणार की माझी काही डिफेन्सिव्ह भूमिका नाही याच्यामध्ये. पण बऱ्याच वेळा काय होतं, आता प्रतापजी आले आमच्या पक्षामध्ये तर तिथे त्यांच्या भागामध्ये जवळजवळ 3-4 मतदारसंघामध्ये त्यांचं काम असतं आणि मग अशा वेळेला एक होतं की ते नाव माहिती असतं, ती मुलं तिथे प्रचारात असतात, त्यामुळे त्यांना तिकीट दिलं जातं. असं होत नाही की तिथलं काम काढून घेऊन दुसऱ्या माणसाचं दिलं. दुसरं मला काय सांगायचं आहे की बाकीचे पण बऱ्या पदाधिकारी आहेत ना, सगळीकडेच सगळ्यांचे घरातले लोक देतात असं 100% नाही आहे. मी म्हटलं एकूण प्रमाण आपण पाहिजे तर उद्या यादीवरती विश्लेषणाची वेगळी चर्चा ठेवा तुम्ही. एक 10% उद्या कशाला, पुढचा मुद्दा सांगतो की तुम्हाला एक दुसरा. मुंबईमध्ये आणखीन शिवसेनेचं काय सांगतो ना ताई, आत्ताच सांगतोय. एक प्रकारची उमेदवारीमध्ये मक्तेदारी झालेली आहे शिवसेनेमध्ये. म्हणजे कशी, किशोरी पेडणेकर एकच उदाहरण घ्या. किशोरी पेडणेकर 2002 पासून ते आजतागायत त्या नगरसेविका आहेत. पुन्हा त्यांना वॉर्ड बदलून उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे आता त्या ऑलमोस्ट 22 वर्ष नगरसेविका राहतील, काही न करता निवडून तर येणारच आहे, कारण तोच वॉर्ड फिरतोय. शिवसेनेच्या ताब्यातला वॉर्ड येतो आहे. 3रा वॉर्ड आहे त्यांचा गेल्या 15 वर्षातला हा. त्यांनाच, कारण त्यांची मक्तेदारी इतकी आहे की त्यांना शेवटच्या क्षणी तिकीट दिलंच गेलं आणि त्यांनी आज अर्ज भरला. आशिष, मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही म्हणजे चर्चा करताय त्याच्यामध्ये मला खरंच आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. अहो, लोकशाहीचा आणि संसदीय संपूर्ण राजकारणाचा हा पाया आहे. त्याच्यामध्ये मी असं आपण कसं म्हणता येईल की असा कायदा करायचा का की 5 वर्षच फक्त एकाला ठेवायचं म्हणून नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार, असं कसं करता येईल? पण एक दुसरं असं आहे की आरक्षणाची पद्धत बदलली, ती शिवसेनेने बदलली का? वॉर्ड रचना बदलली जाते सर्वसाधारण ठिकाणी का, महिला का, ओबीसी का, SC असे 3-4 प्रकार जेव्हा लागतात त्यावेळेला वॉर्डमध्ये मग महिलेला देण्यासाठी काही वेळेला इकडून तिकडे अशा तडजोडी करायला लागतात. आता कुणाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे की एका माणसाला का बाबा 22 वर्ष संधी दिली, एका माणसाला कधी मिळत नाही. पण मग इथे मला असं वाटतं की पक्षाचे जे नेते आहेत आमचे माननीय उद्धवसाहेब ठाकरे, त्या प्रत्येकाचं काय योगदान आहे, त्याचा काय पक्षाला उपयोग आहे असा विचार करून परत उमेदवारी काही लोकांना मिळते. त्याला मक्तेदारी हा शब्द मला योग्य वाटत नाही. तुम्ही माध्यम म्हणून काही म्हणू शकता, तुम्ही तर बाबा स्वतंत्र आहात. नाही असं काय नाही, असं काय. आता ही मक्तेदारी नाही तर काय, ही मक्तेदारी नाही तर काय. म्हणजे त्यांचा 3रा वॉर्ड असेल आता, हा 3रा 15 वर्षात 3रा उदाहरण देते. ऑलरेडी 2 बदललेले असं नाही. नाही एक मिनिटं, मी काय म्हणते आशिष हे पाक एखाद्या वर्तमानपत्रामध्ये, मी तर वाहिनीचं नाही उदाहरण, अर्धा विधानसभेचा अर्धा मतदारसंघ कव्हर करतायत त्या, 3रा वॉर्ड आहे आता. आपण त्याच्यात काय, मला तर उलट वाटतं की आधी वेळेला प्रत्येक वेळेला ते निवडून आले ना, त्या ठिकाणी वॉर्ड बदलला तरी ते निवडून येतात. त्याचा अर्थच हा आहे की पक्ष संघटनेचे लोक आणि की सामान्य मतदार यांचा तर विश्वास जिंकता आहेत आणि पक्षाला त्यांचं काहीतरी महत्त्व आहे, उपयुक्तता आहे. आणि शेवटी असं आहे की अशा कार्यकर्त्यांमधूनच पक्षाचा पाया. हे पाय, दुसरं एक लक्षात घ्या आशिष, महानगरपालिकांमध्ये पाठवत असताना काही अनुभवी लोकही पाठवायला लागतात. जसे नवीन लोक असतात, आम्ही विधानसभेच्या वेळेलाही पक्ष तो विचार करतो की काही नवीन लोक लागतात, तसे काही जुने लोकही लागतात. असं शेवटी समन्वय करावा लागतो आपल्याला कामाच्या मध्ये, कारण ज्याला काहीच माहीत नाही असा नगरसेवक निवडून आल्यावर त्याला कळेपर्यंत काम 1 वर्षभर लागत असतं. आता किशोरी पेडणेकरांची मी कोण काय समर्थक नाही आहे, पण मला एक साधी गोष्ट वाटते, किशोरीच असं नव्हे, असे ज्या ठिकाणी परत ज्यांना उमेदवारी दिली जाते तर त्या ठिकाणी एक कारण हे पण असतं की तिथल्या संघटनेतले प्रमुख लोक जे आहेत त्यांनी त्या व्यक्तीचं नाव सुचवलेलं असतं, म्हणजे लोकल पदाधिकारी जे आहेत ते. आणि विरोध करणारे जे लोक सामान्यपणे असतात त्यांचा विरोध
विरोध पण तसा समजल्यासारखा असला तरी सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये तशीच्या तशी हे म्हणजे क्षमता असेलच अशातला भाग नाहीये, हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं असं की महिला आरक्षण वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असल्यामुळे काही ठिकाणी महिलांनाही भ्रमंती करायला लागते. आमची मूळची सूचना काय होती, एक तर पक्षाला आमच्या भूमिका आमची होती की पक्षनिहाय तुम्ही आरक्षण ठेवा. बरं ते नाही तर मग पक्षाचं आरक्षण तुला लक्षात असेल पहिलं जे विधेयक आलं त्याच्यात 15 वर्ष एक आरक्षण ठेवायचं होतं, पण त्यालाही विरोध झाला कारण मग पुरुष वर्गाला संधीच मिळणार नाही. त्यामुळे एकदा 5 वर्षांनी मतदारसंघ बदलायचे ठरल्यावरती या गोष्टी होतात ना काही वेळेला. आता SC जी आहे कॅटेगरी, SC लोकसभा, सदाशिव लोखंडे मुंबईहून आले आमच्याकडे आणि ते शिर्डीतून निवडून आले खासदार म्हणून, असं सुद्धा काही वेळेला होतं. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पक्षाला शेवटी त्या ठिकाणी काम करते ना किशोरी, काम करत नाही असं ठीक आहे मी मान्य करतो त्या काम करतात, त्या अनुभवी आहेत, त्या ज्येष्ठ आहेत, त्यांना तुम्ही पुन्हा संधी देताय. प्रवीण दरेकर, आतापर्यंत तुम्ही ऐकलं भाजपवरती खूप टीका झालेली आहे, खास करून पार्टी विथ डिफरन्स अशी म्हणणारी पार्टी म्हणजे भाजप घराणेशाहीचाच वारसा पुढे चालवते आहे. आपल्या नेत्यांच्याच मुलांना मुलींना त्यांच्या PAच्या बायकोला अशांना तिकीट देते आहे. फक्त निवडून येणे हाच निकष आहे की आणखी काही आहे की नाईलाज होतोय घराणेशाही पुढं? आईंचं कसं आहे, मी अत्यंत त्यांचा आदरपूर्वक सन्मान करून सांगतो, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आता घराणेशाहीच्या बाबतीत आपणच त्या ठिकाणी नावं घेतली, त्याचा पुनरुच्चार किंवा आणखी यादी मी वाढवत नाही. परंतु ताई निष्ठावंतांच्या गोष्टी जेव्हा सांगतात, पक्षाच्या विषयी ज्या वेळेला बोलतात, त्यावेळेला फक्त मी एकच उदाहरण आमच्या दहिसर बोरिवलीतलं आमच्या मागाठाणे विधानसभेतलं देतो. 6च्या 6 उमेदवार आयात करून एकाही शिवसैनिकाला निष्ठावंताला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली नाही. प्रभाग क्रमांक 3मध्ये बाळकृष्ण ब्रीद दुसरीकडे गेले, पक्षांतर केले, परत आले, तिकीट दिलं, आपल्या जुन्या सैनिकांना अन्याय केला. पुढचा वाढ घेतला, त्या ठिकाणी 5 नंबरमध्ये संजय घाडी दुसरीकडे गेले, आले, निष्ठावंत शिवसैनिकांनी नरवर अन्याय केला. पुढे आला 11 नंबरमध्ये मगाशी युवासेनेच्या कार्यकर्त्याचा उल्लेख केला, आदित्य जिनबरोबर हाडाला खांद्याला खांदा लावून काम करणारा शशिकांत झोरेंसारखा एक बहुजन समाजातला अत्यंत कडवट शिवसैनिक, त्याला डावलून राष्ट्रवादीतनं आणलेल्या संजय सिंघन यांना उमेदवारी दिली. संपूर्ण शिवसेना त्या ठिकाणी नाराज. तिथून पुढं गेलं की आपण आलो 25 नंबरमध्ये ठाकूर व्हिलेजला, काँग्रेसमधनं योगेश सागरनं त्या ठिकाणी योगेश भोईरनं आणलं, त्या ठिकाणी उमेदवारी दिली. अनेक वर्षाच्या कार्यकर्त्या अंजली चव्हाण, वर्षा पितळे नाराज. ही मी तुम्हाला एका मतदारसंघात 6 पैकी 6 लोक बाहेरून आणून त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आता तिथल्या निष्ठावंत शिवसैनिकांनी काय बोलायचं, किंबहुना आपण त्या पक्षाच्या प्रमुख नेता म्हणून आपण काय संदेश देणार आहोत. त्याच्यामुळं आपल्याला जे सोयीचं असतं त्यावेळेला आपण सांगतो की आपण क्षमता निवडून येण्याची, त्यांची आर्थिक कपॅसिटी कुठल्याही परिस्थितीत जिंकला पाहिजे. ज्या वेळेला असे दुसऱ्यावर आपण करतो त्यावेळेला 2-4 बोटं दुसऱ्याकडे असतात, तेव्हा आपल्याकडेही काही बोटं असतात ना. त्याच्यामुळे मला वाटतं ओव्हरऑल या गोष्टींचा विचार करणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. पक्षांतराच्या संदर्भात त्या ठिकाणी निश्चितपणे जर अति झालं, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी साधनसूचिता किंवा काही तारतम्य न बाळगता इकडून तिकडे फक्त स्वार्थासाठी पछाडून जर जाणार असू तर निश्चितपणे त्या ठिकाणी पक्षाला ना त्या ठिकाणी काही वाटत, किंबहुना जनमानसामध्ये सुद्धा त्या पक्षांतर करणाऱ्या माणसाची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होत असते. परंतु आज आशिष झालं आहे काय, राजकारणामध्ये त्या ठिकाणी हेड्स आर काउंटेड, शेवटी मेजॉरिटीला महत्त्व त्या ठिकाणी दिलं जातं आहे. मग एखाद्या ठिकाणची सत्ता हवी असेल, एखाद्या ठिकाणची सत्ता घेऊन विकास करायचा असेल, मग त्या ठिकाणी थोडंसं आपलं काय बोलतात त्याला आचार विचार बाजूला राहतात आणि मग इलेक्टिव्ह मेरिट अशा प्रकारचा एक विषय येतो आणि त्याला मला वाटतं कोणीच त्या ठिकाणी अपवाद नाही. आणि त्यामुळे आता तर हे मोठ्या प्रमाणावर होतं आहे. कारण मगाशी हरीश रोगे साहेब म्हणाले ते खरं आहे की पूर्वीच्या जमान्यामध्ये कुठल्याही पक्षाचे असतील, मग भारतीय जनता पक्षाची असेल, RSSच्या केडरमधनं आलेलं नेतृत्व असेल, जुने जनसंघाची लोकं असतील, पूर्वीचा प्रजा समाजवादी पार्टी असेल, त्या ठिकाणी समाजवादी पार्टी असेल, किंबहुना परंपरा असणारं काँग्रेस असो, यामध्ये कार्यकर्ता हा त्या पक्षाच्या विचारांशी घट्ट होता. केवळ निवडणुका लढवणं जिंकणं
या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी एका आयडिओलॉजीवर त्या ठिकाणी काम होत होतं आणि हे ताई किंवा आम्ही सगळे त्या ठिकाणी मान्य करू की ते कुठेतरी कमी होताना दिसतंय आणि ओनली त्या ठिकाणी विनेबिलिटी हा त्या ठिकाणी निकष होतोय की काय, अशा प्रकारचे या सर्व स्पर्धेतना चित्र आशिष पुढे येत नाही दरेकर प्रवीण दरेकर ऐका ना, भाजपच यामध्ये पुढे आहे. जो पक्ष म्हणतोय आमची पार्टी विथ डिफरन्स आहे, तोच भाजप आज इलेक्टिव्ह मेरिटसाठी 1-1 फिरताना दिसतोय. जो मिळेल त्याला पक्षात घेतोय, त्याला तिकीट देतोय. पुण्यामध्ये काय केलंय ऐका, आपल्या बाजूला विद्याताई चव्हाण बसलेले आहेत. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला भाजपनं तिकीट दिली. तर का? तर व्यायानं मध्यस्थी केली म्हणून, अजित पवारांना डिवचायचं म्हणून. ताई उत्तर द्या, काय चाललंय तुमच्या पक्षात? असं आधी होत नव्हतं. भाजप आता अजित पवारांनाही सुरुंग लावते. नाही, भाजप जेवढे काही कारस्थानं करता येतील तेवढं करतंय. हे आता तुम्ही जे उदाहरण दिलं त्याच्यावरूनच दिसतंय. आणि भाजपचं एकमेव उद्दिष्ट आहे की पुण्याला आणि ह्याला जेवढं डॅमेज करता येईल तेवढं करायचं आणि त्यासाठी नाना प्रयत्न करायचे ते करत आहे भाजप. म्हणजे कारस्थानं कशी करतायत आणि गुंडांना पक्ष म्हणजे जेव्हा ते सगळ्या जगाला नीतिमत्ता शिकवत आहेत, परंतु सगळ्यात जास्ती गुंडांची आणि सगळ्यात जास्ती याची आता भाजपमध्ये घेत आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते. पुण्यामधले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ना, ते आधी राष्ट्रवादीकडे होते, ते आता भाजपकडे आलेले आहेत. कारण गृह खातं भाजपकडे आहे. मला तेच तेव्हा ती गुंडगिरी नव्हती, तेव्हा ते साधू अहो, होते. प्रवीण दरेकर ऐका, आता ज्यांच्याकडे गृह खातं असतं किंवा जे सत्ताधारी असतात त्यांच्याकडे येण्याचा ओढा असतो. ही जी वस्तुस्थिती तेच आहे, भाजप म्हणजे सांगतंय. आता तुम्ही कितीही बोलला, कितीही केलं की घराण्याशाही अहो, आहे का नाही, म्हणजे ताई नीलमताई अशीच जरी आहे. सांगत मी असतील ताई- तर आता मला बोलू द्या ना, मग तुम्ही करा. हा दरेकर येतो मी तुमच्याकडे, त्या पूर्ण करतायत त्यांचं. ताई तुम्हाला आता सपोर्ट जे करतोय. वास्तव आहे ताई, किंवा तुम्हाला वस्तुस्थिती सपोर्ट करतोय. आहे ते कबूलच केलं पाहिजे आपण. आज सत्ताधारी पक्षाकडे जास्तीत जास्त उमेदवारांचा आणि कार्यकर्त्यांचा ओढा असतो. कारण आणि ह्या ज्या निवडणुका आहे म्हणजे जशा लोकसभेच्या झाल्या, विधानसभेच्या झाल्या आणि महापालिका असतील, नगर परिषदा असतील, ह्या सगळ्यात खालच्या निवडणुका आहे. आणि जो ग्रासरूटवर कार्यकर्ता काम करत असतो त्याला ही सत्ता हवी असते आणि म्हणून त्याची धडपड असते की आपल्याला ही सत्ता यावेळेस मिळाली पाहिजे. आणि निवडणुका काही दरवर्षी येत नाही, 5 वर्षानंतर ही सत्ता मिळते. तेव्हा ह्या वर्षी जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण काहीतरी करून दाखवू अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि जे घराणेशाही आपण जे मगासपासून बोलतोय, तर घराणेशाही आज सगळीकडेच आहे. पूर्वी बाळासाहेब ठाकरे किती विरोध करायचे घराणेशाहीला, काँग्रेसला नावं ठेवायचे की काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे, पण आज शिवसेनेमध्ये पण घराणेशाही आपल्याला बघायला तुमच्या मिळते. पक्षाची जो ओळख जगजाहीर आहे, काका पुतण्या ताईचा पक्ष. हे बा, तुम्ही मला कदाचित 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हा प्रश्न विचारला असता तर मी म्हटले असते की घराणेशाही हे बरोबर नाहीये. परंतु ज्या घराण्यातनं लोक उमेदवार उभे राहतात शेवटी ते लोकच निवडून देत आहेत ना. म्हणजे लोकांनी जे ॲक्सेप्ट केलेलं आहे, हे बघ, घराणेशाही जर लोकांना नको असती तर लोकांनी पाडलं असतं त्या उमेदवारांना, पण ते पाडणंही शक्य नाही. लोक उमेदवार भरभरून मतदान करतायत. आणि घराणेशाही आपण म्हणतोय ती प्रत्येक पक्षामध्ये कदाचित सत्ता हातात न जाताना दुसऱ्या कोणाच्या तरी आपल्या घरातल्या व्यक्तीला ती मिळावी, किंवा घरात जी लहान मुलं असतात ती आपल्या वडिलांकडनं बरंच काही शिकत असतात, आजोबांकडनं शिकत असतात की ही सत्ता कशी, कार्यकर्ते कसे सांभाळायचे, कसा राबता त्या कार्यकर्त्यांचा राबवला जातो, हे सगळं जे लहानपणापासून एक बाळकडून मिळत जातं. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी आपणही राजकारणात जावं अशी एक मनीषा त्यांच्यामध्ये जागरूक होणं हे काही चुकीचं नाही आहे ना. त्यामुळे घराणेशाही हा विषय असा आहे ना, घराणेशाही राजकारणातली अपरिहार्यता बनली आहे असं आता सर्वसामान्यांनाही वाटायला लागलेलं आहे. यावरती खास निरीक्षणं असतील ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारेंची, ते सांगतीलच. पण ब्रेक नंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाही आणि वशिलेबाजी दिसते का? 82% लोक म्हणतायत होय, महापालिकांच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाही आणि वशिलेबाजी दिसते. पुन्हा भेटूया आणि ब्रेक नंतर आल्यानंतर आपल्यासोबत विजय चोरमारे त्यांचं खास निरीक्षण घेऊन असतील. ब्रेकवर जाऊया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत. आणि जसं मी वारंवार सांगतोय, त्यांचं स्वतःचं एक विश्लेषण असतं. सर, निवडणूक कुठली असू दे, घराणेशाही चुकली नाही. घराणेशाही, वशिलेबाजी, लॉबिंग आणि
कुठल्याही थराला जाऊन तिकीटं मिळवण्यासाठी अहमिका, हे सगळं या निवडणुकांमध्ये दिसतंय. पण खास करून निवडणूक कुठली असली तरी घराणेशाही का चिटकून राहत, आणि मग इतरांना काँग्रेसवर आरोप करायचा काय अधिकार आहे, राष्ट्रवादीवरही? पण घराणेशाहीच्या संदर्भात ज्यावेळी बोलतो त्यावेळी काँग्रेसपासून सुरुवात होते त्याची. म्हणजे मगाशी विद्याताईंनी उल्लेख केला की शिवसेना प्रमुखांचा सुरुवातीच्या काळातला सगळा रोख हा घराणेशाहीवर टीका करण्यात असायचा आणि तो सुद्धा काँग्रेसवर टीका करण्यात असायचा. आणि आज त्यांचा पक्ष त्या काँग्रेसपेक्षाही घराणेशाहीमध्ये खूप पुढचं पाऊल पुढे आहे. त्याचं कारण याचं कारण असं की काँग्रेसमध्ये घराणेशाही असली तरी तेथे लोक राहुल गांधींच्यापर्यंत लोकांच्यातून निवडून येत आहेत. हा फरक आहे. म्हणजे घराणेशाहीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की तुम्हाला वारसा हक्कानं काही मिळणं आणि तुम्ही राजकारणात स्वतःला सिद्ध करणं. जर एखाद्या व्यक्तीनं, मी कुणाच्याही व्यक्तीचं नाव घेणार नाही, का तर सगळ्या पक्षात घराणेशाही आहे, कुठलाही पक्ष घराणेशाहीच्यापासून बाजूला नाही. म्हणजे भारतीय जनता पक्ष परवापर्यंत म्हणत होता, पण आत्ता जर बघितलं महापालिकेच्या निवडणुका पण बाजूला ठेवी, उत्तर प्रदेशात असेल, उत्तराखंडमध्ये असेल, सगळीकडं सर्व पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, म्हणजे ग्रामपंचायत ते लोकसभा, सर्व पातळीवर भारतीय जनता पक्षानं हे घराणेशाहीचं सूत्र स्वीकारलेलं आहे. त्यामुळे आपण आत्ता त्या एका कुठल्या पक्षाबद्दल किंवा एका व्यक्तीबद्दल बोलू नये, सगळ्या पक्षांच्यात ती आहे. पण मूळ मुद्दा येतो की तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर, तुम्ही राजकारणात आल्यानंतर तुम्ही ती टिकवता कशी, तुम्ही सिद्ध कशी करता, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण त्याच्या मूल्यमापनाच्या त्यानुसार त्या व्यक्तीचं, त्या घराणेशाहीनुसार आलेल्या राजकारणात आलेल्या व्यक्तीचं मूल्यमापन करायला पाहिजे. मला वाटतं हा घराणेशाही संदर्भातला मुद्दा, कारण त्यावर कितीही चर्चा केली तरी पुन्हा पुन्हा आपण तिथंच येणार आहे. घराणेशाही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यावर अन्याय, जर मग पुन्हा तोच मुद्दा येतो की लोकांनी नाकारावं. जर घराणेशाहीला लोकांचा विरोध असेल तर लोकांनी नाकारावं. भारतीय लोकशाही खूप प्रगल्भ आहे, लोक खूप शहाणे आहेत, त्यांनी नाकारावं. पण तसं घडत नाही आणि योग्य वेळी तो नाकारण्याचा अधिकार आहे, ते लोक वापरतात सुद्धा. आता बघा ना, मुंबईमध्ये काय झालेलं आहे, भाजपच्या यादीमध्ये 2 माजी आमदारांची नावं आहेत उमेदवार म्हणून, अतुल शहा आणि मंगेश सांगळे. म्हणजे जे आधी आमदार होते त्यांना सुद्धा नव्यानं नगरसेवक बनायचं आहे, म्हणजे स्वतःचं डिमोशन करून घ्यायचं आहे. कशासाठी? तर सत्तेसाठी. तर 2 गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईसारख्या महापालिकेतल्या नगरसेवकाची कमाई ही महाराष्ट्राच्या आमदाराच्या कमाईपेक्षा जास्त आहे. किमान अनेक मंत्रीसुद्धा मागे पडतील एवढी प्रचंड कमाई मुंबईतल्या नगरसेवकाला आहे. त्यामुळं कुणीही आमदारानं किंवा माजी मंत्र्यांना सुद्धा उद्या मुंबई महापालिकेचा नगरसेवक व्हायची इच्छा दाखवली तरी तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. त्यामुळं ही सगळ्यांना माहिती आहे, कुठलंही म्हणजे छुपी गोष्ट नाही. किंवा त्यामुळं ही कमाई खूप कमाईचं साधन आहे. म्हणजे त्याला काय, सोन्याचं अंडे देणारे कोंबडीपासून दुभती गाय, अनेक विशेषणं मुंबई महापालिकेला लावली जातात आणि त्यानुसार कुणी तशी अपेक्षा 37,000 कोटींचं बजेट आहे, पुढच्या वेळेस ते 45,000 कोटीवर जाईल कदाचित. त्यामुळं माजी आमदारांनी नगरसेवक म्हणून किंवा महापालिकेच्या निवडणुका उभी राहणं मागं नाही का. म्हणजे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदार आणि नगरसेवक एकाच वेळी काम करत होते. नगरसेवक पदाचे राजीनामे दिले नव्हते काही लोकांनी, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणजे सुनील प्रभू वगैरे ह्या लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी, म्हणजे दोन्हीकडची पदं ठेवली होती. म्हणजे मुंबई त्यांना आमदारकीपेक्षा मुंबई महापालिका महत्त्वाची वाटत होती. यावरून आपल्याला त्याचं महत्त्व लक्षात येईल. आपण मगापासून चर्चा करतोय पक्षांतरांची. ह्या एकूण जे पक्षांतर मोठ्या प्रमाणावर होते, घाऊक प्रमाणावर होते, त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येते की हे मोठ्या प्रमाणावर पक्षांतर भाजपकडे होते. आणि त्याचं स्वाभाविक कारण आहे, ज्याची मगापासून चर्चा झाली, भारतीय जनता पक्षाकडे गृह खातं आहे. आणि गृह खातं हे शिक्षण क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, गुन्हेगारीचं क्षेत्रच आहे, ते शेवटी तुमचं कार्यक्षेत्रच आहे. त्यामुळे ते ह्या सगळ्या क्षेत्रांचा जिथं संबंध येतो, अगदी स्थानिक पातळीवर, स्थानिक पोलीस चौकीच्या पातळीवर, तिथं आपल्याला संरक्षण असावं, यासाठी शेवटी भारतीय जनता पक्ष आधार घेतला जातो. हे आत्ता भारतीय जनता पक्षात आहे. ज्यावेळी 95 साली युतीचं सरकार आलं तेव्हा हाच ओढा शिवसेनेकडे होता. त्यावेळी काँग्रेसमधले अनेक लोक, अनेक नेते, अनेक आमदार शिवसेनेकडे आले होते. त्यामुळे आत्ता भाजपमध्ये हे मोठ्या संख्येनं लोक येत आहेत. हा भाजपचा विस्तार होतोय, भाजपचा विकास असं म्हणण्याचं कारण
राजकारण नाही, ही भाजपची सूज आहे. येत्या निवडणुकीला म्हणजे आता पक्षाच्या चिन्हावर निवडून येतील लोक ते बांधून राहतील, पण त्या व्यतिरिक्त जे लोक भारतीय जनता पक्षाकडे गेलेले असतील ते आपल्याला 2019च्या निवडणुकीच्या पुढं मागं ते परत आलेले दिसतील. कारण हे लोक केवळ जिकडं सत्ता आहे तिकडे जाणारे असतात. खोबरं गुलाल तिकडे चांग भलं म्हणणारे ही एक राजकीय सर्व ह्याच्यात ही सगळ्या क्षेत्रातली एक जमात आहे. ती जमात आपल्याला दिसते. आणि भारतीय जनता पक्ष आपण जर बघितलं तर पूर्वीच्या काळी भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य असं होतं, भारतीय जनता पक्षाकडे सत्ता नव्हती, भारतीय जनता पक्ष विरोधात होता, त्यांच्याकडे खूप निष्ठावान कार्यकर्ते होते आणि जिथं आपलं डिपॉझिट जाणार आहे हे माहिती आहे अशा प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभं राहायचा आणि तिथं त्यांचं भारतीय जनता पक्षाचं चिन्ह असायचं. तर निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी पक्षाचं अस्तित्व दाखवायचं. आज परिस्थिती बदलली. खरं तर स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत ही कार्यकर्त्यांना बळ देणारी निवडणूक आहे, कार्यकर्त्यांना ताकद देणारी निवडणूक. इथं कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायला हवं, पण इथं हे प्राधान्य दिलं जात नाही. त्याचं कारण इथं देवेंद्र फडणवीस यांचा स्कोर वाढवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतीय जनता पक्षाला करायची काय, त्यासाठी सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे. त्यांना महाराष्ट्राच्या म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाने निवडून आल्या. हे सगळं श्रेय देवेंद्र फडणवीस आहे. त्याच पद्धतीनं आता शेवटी तुम्ही गुन्हेगार घेतले किंवा आणखी चोर घेतले, लुटारू घेतले पक्षात, ही चर्चा तुमची मागं ढाकली जाते. अंतिम निकालात येतं काय, निकाल येतो तिथं आकडेवारी येते, तिथं निवडणूक आयोगाचा आलेख येतो, कोणत्या पक्षाला किती जागा निवडल्या हे येतं. त्यामुळं हा स्कोर वाढवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रयत्न सुरू आहेत मला वाटतं. आणि त्यातून ते हे सगळं वेगवेगळ्या पक्षांना, वेगवेगळ्या पक्षातले जे येतील ते सगळ्यांना पवित्र करून घेणं त्यांचं सुरू आहे. विजय चोरमारे जे बोलले त्यांनी खास करून मुंबई महापालिकेवरनं शिवसेनेला डिवसलेलं आहे, त्यावरती नीलम गोरे यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्या आता तपशील घेऊन बसलेल्या आहेत. त्यांना सविस्तर उत्तर द्यायचं आहे. पण ब्रेकनंतर नीलमताई आपलं म्हणणं मांडणार आहेत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाही आणि वशिलेबाजी दिसते का? 81% लोक म्हणतायत होय, घराणेशाही आणि वशिलेबाजी दिसते. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय पुण्याला नीलम गोरे यांच्याकडे. नीलमताई, तुम्हाला मुंबई महापालिकेवरची टीका आवडलेली दिसत नाही आहे किंवा तुम्हाला तसं ते ऐकूनच घ्यायचं नाही दिसत आहे? मला टीका ही एक संधी वाटते आणि आत्ता फार तुम्ही ऐतिहासिक स्वरूपाची टीका केली विजय चोरमारे यांनी. त्याच्यात ते असं म्हणाले की शिवसेनेमधले जे आमचे म्हणजे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तिथेही घराणेशाही सुरू झालेली आहे, पण इतर पक्षांच्यामध्ये घराणेशाही असली तर लोक निवडून तरी येतात. आणि मला असं वाटतं चोरमोऱ्यांचा हा जो मुद्दा आहे ना, तो आशिष मला असं वाटतं मी पण माननीय उद्धव साहेबांशी बोलणार आहे आणि आदित्यशी पण बोलणार आहे. आणि मला असं वाटतं आता खरोखर वेळ आली आहे की ज्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी मान्य केलं तर आम्हाला आनंदच होईल. अनेक 10 वर्ष आम्ही उद्धव साहेबांना आग्रह करतोय की साहेब तुम्ही सदनामध्ये या म्हणून, पण तो शेवटी अंतिम निर्णय शिवसेना प्रमुखांचा होता. कारण काय करायचं काय नाही पक्षामध्ये हे साहेब ठरवत होते. आज उद्धव साहेब त्या जागी आहेत. मला असं वाटतं एक शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून की आज ना उद्या आदित्यनी सुद्धा स्वतः निवडणुकीला उभं राहावं. कुठे उभं राहायचं ते ठरवू शकतात. म्हणजे विजय चोरमाऱ्यांना तरी मी एका माणसाला तरी महाराष्ट्रातलं सिद्ध करून देईन की जनतेमधून ठाकरे फॅमिली निवडून येऊ शकते. जे लोक 63 आमदार आणि 18 खासदार निवडून आणू शकतात तर ते स्वतःही जनतेतून निवडून येऊ शकतात. खरं तर अत्यंत तर्कविसंगत असं विजय चोरमारे यांचं म्हणणं आहे की ते लोकांमधून निवडून येतात. म्हणजे मग डिंपल यांची, अखिलेशची मिसेस, हे लोकशाहीवादी झाले सगळेजण. आणि बाळासाहेब ठाकरे यांनी उलट त्यागाचं प्रतीक आणि स्वतः घ्यायचं नाही सत्तेचं पद, मी इतर लोकांना देईन खुर्च्या, म्हणून ते बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे हे स्वतः सत्तेत न येता, त्यांनी सत्तेची पदं न घेता शिवसेना आत्तापर्यंत वाढवलेली आहे. पण हा मुद्दा मला परत महाराष्ट्रातल्या अभ्यासकांसमोर जरूर मांडला पाहिजे. आणि तो एक वेगळा पॅटर्न आहे की जे जवळजवळ भारतात म्हणजे कोणी केलेला नाही आहे कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी की स्वतः पद न घेता या गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्हाला खरंच त्याचा
सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा. पण चोरमाऱ्यांसारख्या अभ्यासकांना असं वाटत असेल ना की हे लोक निवडून येतात की नाही, तर तुमची चिंता दूर करावी अशा पद्धतीने आम्ही जरूर पक्षामध्ये भूमिका मांडू की आज ना उद्या आदित्य ठाकरे संसदीय राजकारणात आले पाहिजे, असं आशिष तुझ्या आजच्या शो मध्ये मी जाहीर करते या ठिकाणी. पहिली गोष्ट म्हणजे मी शिवसेना आव्हान देते असं बदलते, जरा आम्ही तुम्ही नेहमी आदित्यने म्हणतो मान्य शिवसेना केलं, बदलते, हे सगळे शिवसेना निवडून येतील. बदलते. मी रागात बोलत नाहीये. हाच बदल हा अपेक्षित आहे. बदल आम्हाला स्वागतार्ह आहे. प्रत्यक्ष मी रागावून बोलत सभागृहात नाहीये. यावं ही मी काय आम्ही म्हटलं? त्यांचं स्वागत करू. ठाकरे पण कुटुंबातल्या त्यांची लोकांनी इच्छा कारण होतीच नाही ना ती. कारण मी रागावून यावं बोलत कारण नाहीये. राज मी ठाकरेंनी सुद्धा पाठीमागं मी मागच्या सभेत असं घोषणा म्हटलं- केली एका सभेत निवडणुकीला उभं राहायची आणि आयत्या वेळी ते मागे फिरले पुन्हा. तर मला वाटतं आता तुम्ही जे बोललाय त्यानुसार म्हणजे मला काय खरोखर ही वाटतं, स्वागतार्ह नाही, चांगली विजयजी, गोष्ट आहे. माझं पूर्ण उद्या किंवा नाही, नाही विजयजी, मला काय असं म्हणतो, वाटतं की तुम्ही एवढे आमचे 2019ला हितचिंतक स्वबळावर आहात. ज्यावेळी तुमची तुमच्या- सत्ता येईल त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तर त्यांना निवडून पुन्हा नंतर यावं लागेल. म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीत नसलं तरी मुख्यमंत्री व्हायचं म्हटल्यावर. त्यामुळं तुम्ही म्हणताय ते मला ती आता काय सूचना माहितीये ते का? दिसतोय संकेत. नाही, नाही, आपण ऐकावे स्वागत जगाचे केलेलं आहे. करावे स्वागत केलं मी तेच बिंदू हे चांगलं पाऊल आहे. उलट विजयराव. हे जर का पाऊल उचललं तर शिवसेनेच्या जागा वाढतील आणि ठाकरे कुटुंबातली एखादी व्यक्ती निवडणूक लढवते म्हटल्यावरती शिवसैनिक आणखीन पेटून उठतील. हे स्वागतार्ह पाऊल आहे. खुश झाले आहेत. म्हणजे भगवं वादळ वगैरे म्हणतात आशिष. त्यावेळी प्रत्यक्ष बघायला हा, मिळेल तेव्हा आपल्याला. भगव वादळ येऊ असं आहे, शकतं. पक्षात आमच्या नेते आहेत. नाही माझं पूर्ण ऐकून घ्या. आमच्या पक्षात नेते आहेत, सगळे मोठमोठे पदाधिकारी आहेत सगळेजण. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये त्याच्या संदर्भामध्ये पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील. फक्त मला असं वाटतं की आता आपल्या चर्चेच्या ओघामध्ये हा विषय आला म्हणून मी अनेक वेळेला जेव्हा आदित्य जातात लोकसभेचं बजेट ऐकायला वगैरे, तर मी त्यांना म्हणते की उलट तुम्ही आतमध्ये सभागृहात असलं पाहिजे म्हणून, किंवा विधानसभा परिषदेत असाल तर तिथेच कुठेही येऊ शकतात ते सभागृहात. माझा मुद्दा त्यातल्या एका ओळीत सांगायचं झालं तर त्यांना निवडून येणं अशक्य नाही. त्यांचा तो बाय चॉईस त्यांचा तो निर्णय आहे आणि त्यानुसार आमचा पक्ष चालतो. एक दुसरं मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही जेव्हा म्हणता ना की हे केवळ याचं साधन आहे उत्पन्नाचं, मला असं वाटतं की तुम्ही आज बुद्धिवान लोक आहात, तुम्ही हुशार आहात सगळेजण, तुम्हाला मानतात लोक, ओळखतात सगळीकडे. पण मला असं वाटतं रोंगे आहेत, विद्याताई आहेत, प्रवीण दरेकर आहेत, मी स्वतः आहे, हे बघ प्रत्येकच जण केवळ कमवण्यासाठी राजकारणात आलाय असं तुम्ही सर्दोपाठ विधान जरी केलं तरी मला स्वतःला असं वाटतं की याच्यामुळेच मध्यम वर्गाचं आणि सामान्य लोकांचं अराजकीयकरण होतं की सगळेच जण असे आहेत, तर मग आम्ही मतदान करायचं कशाला. म्हणून माझी उलट कृपा करून तुम्हाला विनंती राहील की जरूर चुका दाखवा, त्रुटी दाखवा, पण प्रत्येकच नगरसेवकांनी काम जे केलेलं आहे ते स्वतःचा त्याचा पैसा मिळवला नाही मिळवला याची पण चर्चा होईल, ती ॲफिडेव्हिट सगळी दिसणार आहेत. पण तो नगरसेवक किंवा ती नगरसेवक किंवा तो आमदार किंवा ती आमदार ज्याला परत परत निवडून येते त्यावेळेला त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नात वाढ होत असली तरी सुद्धा लोकांच्यासाठी ते काही ना काही महत्त्वाची कामं करत असतात. हा मुद्दा तुमच्या चर्चेतून मला परत एकदा अधोरेखित करायला पाहिजे. आणि शिवसेनेचे आमदार असतील, खासदार असतील, हे सगळेजण ही कामं करतात, त्याच वेळेला ते अनेक वेळेला आपल्याला निवडून आलेले दिसतात. हे मला इथे मुद्दाम सांगायचे. ठीक आहे, तिसरा ताई. मुद्दा तुम्ही ताई, म्हणालात की ताई, सुनील ताई. प्रभू किंवा काही आमचे आमदार हे नगरसेवक सुद्धा राहिले. त्याच्याबद्दल एक मला वाक्य फक्त बोलू दे की महानगरपालिकेमध्ये सुद्धा अगोदर सुनील प्रभू महापौर होते. अशा पार्श्वभूमीवरती काही गोष्टीची सातत्य, कंटिन्युटी ठेवणं, धोरणात्मक निर्णय असतात अनेक, हे सुद्धा आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवरती ते निर्णय घेतलेले असतात. पण याचा अर्थ बहुमताचाही प्रश्न होता काही काळ, आमच्या एक लक्षात घ्या थोडं, आम्हाला काठावरचं पण बहुमत होतं. त्यामुळे काही गोष्टी पक्षाने घेतलेल्या असतात. तेव्हा एकदम तुम्ही, माझं काय म्हणणं, एकदम 0 मार्क देऊ नका हो सगळ्या नगरसेवकांना आणि आमदारांना. त्यांनी पण काहीतरी चांगलं काम केलेलं असतं जेणेकरून प्रश्नच नाही. माझं तर असं म्हणणं आहे ताई जाहीरपणे सांगतो, आमदारांचा मान का ठेवायचा असतो याचं उत्तर पत्रकार म्हणून मी देतो. एक आमदार, विधानसभेचा एक आमदार हा 2.5 ते 3 लाख लोकांचा प्रतिनिधी असतो. त्यांच्यातून तो निवडून येत असतो. त्यामुळे त्याच्याविषयी आदर आहेच. हा, तो कुठं चुकत असेल तर ते सांगणं आमचं काम आहे, पण त्याच्याविषयी आदर नाही असं म्हणू नका. फक्त मला एक गोष्ट आता तुम्हाला बोलायचं आहे. एक गोष्ट मला माझं पण मी अराजकीयकरण होतंय. निलमताई नाही, नाही, मी अराजकीयकरण करू नका लोकांचं. नाही पहिली गोष्ट सांगतो, लोकप्रतिनिधींचा आदर करतो. लोकप्रतिनिधींना प्रशासनापेक्षा महत्त्वाचं मानतो. ज्या वेळी प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संघर्षाचे प्रसंग उद्भवले, अगदी नवी मुंबईपासून सोलापूर, त्यावेळी मी लोकप्रतिनिधींच्या बाजूने उभा राहिलो आहे. त्यावेळी मी खूप टीकाही सहन केलेली आहे. पण त्याचं कारण असं, एक लोकप्रतिनिधी हा काही हजार लोकांचा प्रतिनिधी असतो, त्याबद्दल मला आदरच आहे. मला फक्त दोन किरकोळ तुम्ही म्हणला आणि मगाशी हरीश रोंगेही म्हणाले. एक गोष्ट तुम्ही म्हणता की म्हणजे तुम्ही ह्या नगर लोकांच्या बद्दल चुकीचे हे पसरवू नका. खरं तर
या सभागृहातलं जर शिवसेनेची सत्ता होती, राजकीयकरण करू नाही नका, असं म्हणते जर मी. कुठलेही असेल तर सत्ता असेल तर त्या सत्ताधारी पक्षानं आपल्या सदस्यांचं वर्तन चांगलं राहील, व्यवहार पारदर्शक राहील यासाठी पक्षाने आग्रह धरला पाहिजे. त्याबद्दल आम्ही बोलतो म्हणून तुम्ही बोलू नका असं म्हणता कामा नये. तुम्ही त्यांचं वर्तन सुधारेल यासाठी लक्ष द्यायला पाहिजे. कारण मगाशी हरीश कुठे रोंगे म्हणलं असं मी? नाही, मगाशी हरीश रोंगे असं म्हणाले की काँग्रेसमधल्या ह्या गोष्टी प्रसारमाध्यमात आल्या नसत्या तर बरं झालं असतं. ते असं म्हणले असते की काँग्रेसमध्ये घडलं नसतं तर बरं झालं असतं तर ते जास्त योग्य हां. होतं. पण पण त्यांना तसं माहिती आहे नाही. ते घडणार आहे ते प्रसार तिकडे. माध्यमात यायला ते नको, बघू आम्ही नयेत. बोलायला नाही, पण नको, आशिष, असं कसं होईल? नाही नाही, आशिष हा ताई अगदी थोडक्यात, ताई अगदी थोडक्यात, माननीय वेळ उद्धव कमी आहे. साहेबांनी तर सांगितलं की कॅबिनेटमध्ये नाही कॅबिनेट पारदर्शीपणा वाढवायचा तर कॅबिनेटमध्ये मीडियाला बसवा. इतकं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर. नाही नाही आणि नाही नाही मुंबई असं काही नाही, आम्ही तसं करणार नाही. पारदर्शीपणामध्ये आम्हाला तसं महानगरपालिका करायचं एक नाही. नंबरला आहे. हे आम्हाला सिद्ध जे झालंय. राज्याचं विधिमंडळाचं हे सिद्ध सर्वोच्च झालंय. व्यासपीठ आहे, विधानसभा विधिमंडळ, त्याच्याविषयी आदर आहे. आम्ही पत्रकार असं करणार नाही. आमच्याकडं माहितीच्या अधिकारातूनही माहिती येते, प्लस पत्रकारांचं स्वतःचं काही कसं बसतं ते तशीही माहिती मिळवतात. पुन्हा मग आम्ही त्या बैठकांमध्ये जाऊन करायचं काय? उलट माझ्यासारखा पत्रकाराचा तर विरोधी पक्ष नेत्याला घ्या, याला सुद्धा आक्षेप आहे. विरोधी पक्ष नेत्याला राज्य कॅबिनेटच्या बैठकांमध्ये घेऊ नका, नाही तर आपल्या विधिमंडळाला आणि विधिमंडळाच्या अधिवेशनांना काही अर्थ राहणार नाही. ही सूचना मला शिवसेनेला करायची आहे. मला वाटतं माननीय उद्धव साहेबांनी एका लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये ते वाक्य वापरलंय, पारदर्शीपणाच्या संदर्भामध्ये जे आहे ते. याचा अर्थ बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी महत्त्वाच्या तसं नाही, पण माझं मत असं आहे की पारदर्शीपणाच्या विषयावर पडदा यासाठी पडलाय की केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्येच हे आलेलं आहे की मुंबई महानगरपालिका ही भारतामध्ये सगळ्यात जास्त पारदर्शी आणि कार्यक्षम महानगरपालिका आहे. म्हटल्यावरती मी म्हणेन की अजून सुधारणेला वाव आहे, आत्मसंतुष्ट असण्याचा भाग नाही. पण माझा मागासचा जो मुद्दा होता ना, मी कधीच असं म्हणणार नाही की तुम्ही टीका करू नका, फक्त राजकारणात असंच असतं. मग आपण मतदान कसं करायचं? मग एका बाजूला निवडणूक आयोग लोकांची टक्केवारी वाढवतोय, जो समाज हे बघतोय त्या प्रत्येकाला जर का असंच वाटायला लागलं की अरे मग कशाला राजकारणात करायचं, निवडणुकाच नको, मग नोटाचाच पर्याय वाढवा, नोटा म्हणजे मत न देण्याचा पर्याय वाढवा, तर ते चांगलं नाही आहे राजकारण म्हणून आणि संसदीय लोकशाही म्हणून, असा माझा मुद्दा आहे. ठीक आहे ताई, ठीक आहे ताई. हरीश रोगे. नाही, ताईने मगाशी चोरमराने अतिशय उत्कृष्ट असं विश्लेषण केलं कार्यकर्त्याचं. लोक का जातात महानगरपालिकेमध्ये किंवा विधानभवनामध्ये, त्याचं विश्लेषण अतिशय चांगलं तर नाही केलं. तरी अजूनही माझा भारतीय मतदारांवरती विश्वास आहे. त्याचं उदाहरण मी 1-2-3 तुम्हाला आपल्याला देईन की अनेक आता विसरले पण असतील, कॉम्रेड सुदाम देशमुख होते विदर्भामध्ये, वर्षानुवर्ष निवडून यायचे, फाटके कपडे गळ्यागाने आणि झोळी लावलेले, काही नसायला त्यांचं, आणि लोक त्यांचा खर्च करायचे. त्याच्यानंतर आमच्या मुंबईमध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा एक शेट्टी नावाचे काँग्रेसचे नगरसेवक होते. ते धारावीमध्ये राहायचे, झोपडीमध्ये राहायचे, स्वतःचं जेवण स्वतःच तयार करायचे. बरोबर आहे चोरमारे? हो, शेकापचे आणि- गणपतराव देशमुख नाही, 55 वर्ष झाले आहेत आता. आहेत ना. आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पिंटो नावाचे आमदार होते, ते सुद्धा काँग्रेसचेच होते. ते शेवटपर्यंत सायकलवरून आपल्या मतदारसंघामध्ये फिरायचे. आत्ता बसचं तिकीट काढायला पैसे नसलेला एखादा नगरसेवक झाल्याच्या नंतर तो लांबलचक गाडीमध्ये फिरतो, ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारता येत नाही. आणि त्यामुळे चोरमारे जसं म्हणाले की ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, कळलं का नाही? ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आता ताई ज्या म्हणाल्या मगाशी की बाळासाहेबांनी सत्ता नाकारली, त्यांनी सत्ताधीश निर्माण केले, त्यांनी स्वतः सत्ता नाकारली, त्याचं कौतुक आहे आम्हाला. बाळासाहेबांच्याबद्दल नितांत आदर आहे, त्यांचे विचार आम्हाला पटले नसले तरी. पण त्याचबरोबर सोनिया गांधीने सुद्धा सत्ता नाकारलेली होती, त्यावेळेला त्यांची थट्टा मस्करी करण्याचं काम, कळलं का नाही, ह्याच मंडळीने केलेलं होतं. मी सांगेन अशी आहेत उदाहरणं. पण काय असतं, रिमोट कंट्रोल वापरलंच जातं ना शेवटी. एक गोष्ट आहे, रिमोट कंट्रोल नाही, पक्षाची ती शिस्त असते. पक्षामध्ये कंट्रोल, आता तुम्हाला काय वाटतं, अहो आमच्या पक्षामध्ये रिमोट कंट्रोल होता, आता भारतीय जनता पक्षातला रिमोट कंट्रोल जो नागपूरमधून चालतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रिमोट कंट्रोल त्यांच्यावरती आहे. आमच्या पक्षामधला रिमोट कंट्रोल म्हणजे आमचे नेते.
आणि ती शिस्त आम्ही पाळलीच पाहिजे. मग ती शिवसेनेमध्ये त्यांनी असेल तर रिमोट काही कंट्रोल चुकीचं- आउटसोर्स केलाय भाजपनं असं आपण म्हणू ठीक आहे, शकतो. आउटसोर्स केलेलं आहे. आता त्यांच्या शिवसेनेमध्ये जर उद्धव ठाकरेंचा रिमोट कंट्रोल असेल काही चुकीचं नाहीये. तसंच काँग्रेसमध्ये सर्वश्रेष्ठ जे नेतृत्व असेल त्याचा वचक असणं, कळलं, त्याचा धाक असणं, त्याच्याकडून डिसिप्लिन शिकणं, आम्हाला शिकायला लागणं, ही जी गोष्ट आहे ती काही चुकीची असं ठीक काही आहे मला ठीक वाटत आहे. विद्यार्थी चव्हाण, शेवटी घराणेशाहीच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादीला काही बोलायला संधी आहे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच आहे. घराणेशाही जरी असले तरी अजितदादा असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळे लोकांमध्ये निवडून आलेले आणि बहुमताने, भरपूर मतांनी निवडून आलेले आहेत. काय दुसऱ्याच्या आणि पाठीमागे जर का पक्षानं अनेक- बळ लावलं तर त्यांना आणता येत नाही निवडून? अनेक, पण का नाही, मला असं वाटतं जे कामं यांनी केलेली आहेत ते अतिशय चांगली केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी बोला, आणि त्यांनी लोकांना निवडून दिलेले आहे. आता नीलमताई सांगत होता, तुम्ही त्याचं कौतुक केलं की आदित्य ठाकरे निवडणुकीत उभे राहतील किंवा उद्धव ठाकरे त्यांनी उभे स्पष्ट राहतील. जाहीर केलं, त्याचं स्वागतच उत्तर दिलं त्यांनी करायचं की ना आम्ही मस्त. आता आग्रह धरणार कार्यकर्ता म्हणून, सैनिक मग म्हणून, आपण की स्वागत आदित्य करतोय ठाकरेंनी त्याचं. निवडणुकीला उभं स्पष्टीकरण राहावं, केलं, त्याचं माझं आम्ही स्वागत सांगितलं केलं. मी. पक्षाचं बी जाहीर कोण करतोय करणारी आपण. आहे? काही तुम्ही हरकत माझी नाहीये वाट ना लावता का आपल्याला. उगाच काहीतरी आता हे थट्ट्यामध्ये? सगळं हां. मला हे म्हणायचं, आपल्या देशात लोकशाही आहे, जे प्रतिनिधी आपण पक्ष उभं करतो ते लोक निवडून देत आहेत. तेव्हा त्याच्या घराणेशाहीवर आणि याच्यावर बोलण्यापेक्षा ते कामं कसं करतायत, त्यांचं कसं मेरिट आहे, हे ह्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. आणि दुसरं या मगाशी मंडळीने आता काँग्रेसच्या घराणेशाहीबद्दल बोलणं बोलण्याचं अहो, बंद सर्वच करावं. पक्षांमध्ये घराणेशाही आहे हे सामान्य मतदाराला आणि जनतेला कळलेलं आहे. घराणेशाही ही कुठल्याही पक्षाला चुकलेली नाहीये. त्यामुळं सत्य काय आहे, घराणेशाही, लॉबिंग, वशिलेबाजी, दबाव हे कायम तिकीट वाटपामध्ये कुठलीही निवडणूक असू दे तिथं दिसते. त्याला पर्याय नाही आहे. हेच सत्य आहे, हे लोकांनाही पटलेलं आहे. आज आपण इथंच थांबतो आहोत. मी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आभार मानतो या चर्चेसाठी आणि आज इथंच थांबतोय. पण जाता जाता आपला प्रश्न बघा, महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाही आणि वशिलेबाजी दिसते का? 83% लोक म्हणतायत होय, महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपामध्ये घराणेशाही आणि वशिलेबाजी ही चुकलेली नाही, ती दिसतेच आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.